सुरू होईल कारण आपल्याला अजून 3 सामने खेळवायचे आहेत. हॅलो हॅलो PTTPL 2024 या कमिटीने 2 रूल आहेत इकडे. जर मनगट विकेट घ्यायचा असेल कोणाला तर वॉर्निंग देणं पहिलं अनिवार्य राहील आणि दुसरा जर कोणी थ्रो गोलंदाज असेल तर अपोजिट टीमने ऑब्जेक्शन घेतल्यावरच नो दिला जाईल. संतोष संतोष राजू प्लेट घेऊनच जा ना आतमध्ये. पाठवतो तुला चिकन बिकन लागेल तर. आडू येतात आडू. मैं काय को बताऊं मैं क्या किया. जितनी तेरी उम्र है ना बेड़ू, केवल मेरी पाटील उम्र में यांना मेरे विनंती चाचा करतो ने गुड़गांव में 10 आमचे करोड़ आलेले का पाहुणे बोईसरवरनं यतीन मोरे यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. केवल असलम भाई यांना विनंती करतो की त्याने यतीन मोरे यांचा स्वागत करावं. त्यांचे एकदम जिवलग आणि खास मित्र आहेत ते. श्रृंग 11 उमरोडी आपले बॅटर पाठवायचे आहेत. यतीन मोरे यांचा स्वागत होतो इथे असलम भाई यांच्या हस्ते. त्यांना वेलकम करतो आम्ही. आल्याबद्दल धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद यतीन मोरे साहेब, आपण आलात, आपला बहुमूल्य वेळ आपण दिला. चला आपण 1:20 ला पहिला चेंडू पडला असेल, बॅटर पाठवा राजकुमार सर. चला फिल्डर मैदानी 4 मध्ये पंच सुद्धा सज्ज झालेत. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. दोन पंच मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला अभय पाटोळे सर, एका बाजूला संदीप राऊत हाडू. आपण पाहू शकता पंचाची भूमिका पार पाडण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आहेत. तर नक्कीच विनर विनर सामना आपण पाहतो. जो संघ विजयी करेल सुपर 8 मध्ये प्रवेश करेल. पहिला सामना उद्या आपण पाहणार आहोत D11 वर्सेस B2. दुसरा सामना असणार C11 वर्सेस A2. मग या संघामध्ये जो संघ क्वालिफाय करेल तो संघ नक्कीच B2 बरोबर खेळेल उद्याचा पहिला मॅच. पहिला सामना असणार आहे. तिसरा सामना पाहू शकणार आपण B11 वर्सेस C2. चौथा सामना A11 वर्सेस D2. आजच्या दिवसामध्ये शेवटचा जो संघ क्वालिफाय होईल तो चौथा मॅच खेळेल. हे आपण लक्षात घ्या. सेमीफायनल सुद्धा पाहू शकता आपण ड्रॉ टाकले गेले होते. D11 वर्सेस B2 आणि C11 वर्सेस A2 असे सामने आहेत. आणि तदनंतर आपण पाहणार आहोत B11 वर्सेस मैंने धन्यवाद डीजे मास्टर. तवळे मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसामधला तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता. सामन्याला सुरुवात होते. बघा पहिला गोलंदाज संतोष मडवी, मॅनफ्रॉम चांदीप. सजवलेला स्ट्राईकवर पाहू शकता आपण राजकुमार तामोरे, मॅनफ्रॉम चिंचणी. नॉन स्ट्राईकवर फलंदाज पाहू शकता आपण फलंदाजाचा आपण पाहू शकता फलंदाज सज्ज झालेत कल्पेश पाटील. यावेळेस ऑन साइडला पहिला चेंडू ट्रॅव्हल केला गेला. डीप मध्ये खेळाडूला सज्ज केला गेला. थोडासा फंबल झालेत परंतु एकेरी धावाने श्री गणेश केलं गेलं. स्वागत नक्कीच एकेरी धावाने करतायत राजकुमार तामोरे. पहिल्या चेंडूवर सिंगल नक्कीच लगावलं गेलं. सुरेख सुरुवात. बघूया आपण पहिल्या चेंडूवर एक धाव. पहिल्या षटक मार्ग असता क्वालिफायर सामना. जो संघ विजयी करेल की सुपर 8 मध्ये प्रवेश करेल. अप्रतिम सामने मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता आपण 40+ मास्टर खेळाडू. त्यावेळेस पाहिलं तर लेग स्टंपवर चेंडू होता. पाहिला चेंडू ब्रश झालाय. शॉर्ट फाइनलला खेळाडू आहे चेंडूला फील्ड करतील. नक्कीच पाहिलं तर पंच दर्शवत असताना लेग बाय चेंडूमध्ये एक धाव नक्कीच लगावली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावर 2 चेंडू तर खेळ संपला गेला. 2 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. चांगली सुरुवात होण्याचे पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो. संतोष एक मातब्बर खेळाडू आहे. अगदी प्रीमियर लीग मध्ये आयकॉन म्हणून या खेळाडूची नक्कीच ख्याती लागली जाते. मेहुलजी पाटील यांच्या संघामध्ये खेळलेत. यावेळेस ऑफ साइडला खेळला गेला. श्रीराम मस्कर चेंडूला फील्ड करतील. मॅनफ्रॉम विक्रमगड. नक्कीच दोन्ही संघांनी पहिला सामना जिंकलाय. दोन्ही संघांनी पाहिलं तर पहिल्या सामन्यामध्ये धावा चेस केल्यात. आपण पाहिलं तर शृंगेश्वरी 11 उमरोली या संघाने 89 धावा चेस केल्या. तसंच किल्ले कोस वाडा या संघाने 74 धावा चेस केल्या गेल्या. तर दोन्ही संघांकडे नक्कीच क्षमता आहे. बॅटिंग ऑर्डर खूप सुरेख आहे. परंतु यावेळेस पहिल्या फलंदाजी करत असताना पाहिलं तर राजकुमार सरांनी सांगितलं 70+ धावा करायचा प्रयत्न असेल. तरी गोलंदाजी जे चांगली आहे. नियाज माजगावकर आणि विश्वनाथ धवणेसारखे एक मातब्बर कटर गोलंदाज त्यांच्याकडे आहेत. यावेळेस मिस्टाईम फटका नक्कीच झालाय. डीप मध्ये खेळाडू पाहू शकता आपण. चेंडू खाली येतात परंतु काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. नितीन चेंडूकडे पोहोचले नाहीयेत. चेंडूला फील्ड केलं गेलंय आणि 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या.
यावेळेस ऑन साइडला खेळायचा प्रयत्न होता, नक्कीच डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये. आता पाहिलं तर चेंडूची गोष्ट केली तर 5 चेंडू 5 धावा फलकावर. शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. यावेळेस परत एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न मिस टाइम झाला. स्वतः गोलंदाज चेंडू खाली. संतोष मडवी करणार नाही चुकी आणि कल्पेशला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. दोन्ही सामन्यामध्ये लगेच बाद झालाय. जास्त मोठी खेळी करण्यामध्ये अयशस्वी ठरलाय आणि पहिला षटक संपला गेला. एका षटकाच्या समाप्तीनंतर मात्र 5 धावा फलकावर 1 गडीच्या मोबदल्यामध्ये. धन्यवाद. पाहू शकतात आपण पहिला षटक संपला गेला. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावांची गोष्ट केली. धावा फलकावर लगावल्या गेल्या. तब्बल 5 धावावर पहिला गडी बाद झालाय. अजून पाहिलं गेलं तर येणारे 5 षटकांचा खेळ बाकी असेल मैदानाच्या आतमध्ये. तर बघा आपण गोलंदाज पाहू शकतात आपण नवी शेख सर पाहू शकता आपण मॅन फ्रॉम शिरगाव. पहिला चेंडू राजकुमार सरांसाठी होता. इन अँड आउटचा फटका खेळला गेला. डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू जातो. चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न करते. बाउंड्रीच्या जवळ चेंडूला फील्ड केला गेला. सुरेख क्षेत्ररक्षण केलं गेलं. पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये होता. डीप मध्ये जाऊन सिपर कव्हर एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये चेंडूला फील्ड केलं गेलं. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 2 धावा आपल्या संघाचे वाचवल्या. धावसंख्या दोन्ही पुढे सरसावली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचेल 7 या अंकावर. 7 लॉस ऑफ 1 विकेट. नक्कीच आपण दोन्ही संघ पाहतो एक सामना विजय करून पुढे सरसावलेत. जो संघ विजय होईल नक्की सुपर 8 मध्ये क्वालिफाय करेल. हा फटका सुरेख खेळा. यावेळेस खेळाडू पाहत राहिले. चेंडू निघून गेला सरळ. उमरोली संघाला डगआउट मध्ये करणारा सलामी 4 चौकार. तर बघा आपण 11 वर 1 एक षटक 2 चेंडूचा खेळ संपला गेलाय. आपण पहिली इनिंग्स पाहतोय. तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम स्पर्धा. 1 धाव आरोग्यासाठी मास्टर कप 40+ PTTPL 2024 चा महासंग्राम पाहतोय. पवनसूत नवलीच्या या मैदानामध्ये एक अप्रतिम मैदान पाहू शकता आपण. 1965 साली पवनसूत नवलीची स्थापना केली गेली. बघता 60 वर्ष परिपूर्ण झाली त्या संघाला. यावेळेस फटकाचा सुरेख खेळा. मिस टाइम. खूप उंचीने चेंडू गाठली आहे. 3 खेळाडू चेंडू खाली येत आहेत आणि यावेळेस चुकी केली गेली. झेल सोडलं गेलं. राजकुमार तामोरे यांना दिवनदान दिलं गेलं. खेळाडू पाहू शकता आपण मिस्टर नितीन सोमन चुकी करतायत. झेल सोडला गेला. राजकुमार तामोरे यांना दिवनदान दिलं गेलं. धावसंख्या धरून पोहोचेल 12. खूप उंची चेंडू गाठले. सूर्याची किरण अगदीच डोळ्यामध्ये आले असतील. जज करता आला नाहीये. बघूया आपण 12 वर 1 एक षटक 3 चेंडू. रिवाज खेळलाय सुहास ठाकूर. पाहिलं तर चौकार. शोले पिक्चर मध्ये पाहिलं तर ठाकूरला हात नव्हते तरी त्यांनी गब्बरला पराभूत केला होता. यावेळेस सुहास ठाकूरला 2 मजबूत हात दिले आणि रिवाजचा फटका खेळला गेला. 4 धावा चौकार. धावसंख्या पोहोचला स्वीट 16 16. तर 16 वर 1 एक षटक 4 चेंडूचा खेळ संपला गेलाय. तर बघा आपण अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 16 धावा फटका लगावल्या गेल्या. बघूया आपण अप्रतिम षटक टाकले गेले. पहिल्या षटकामध्ये मात्र 5 धावा. या षटकामध्ये राजकुमार तामोरेला जीवनदान दिले गेले. तदनंतर स्ट्राईक रोटेट झाली आणि आल्यावर लगेच चौकार ठोकलाय. तो म्हणजे सुहास ठाकूर यांनी 1 बॉल 4 वर खेळत आहेत. 5 चेंडू 9 वर खेळत आहेत राजकुमार तामोरे. एक चौकाराच्या मदतीने 180 चा स्ट्राईक रेट
आणि एक चेंडू 4 षटकाने नक्की सुरुवात केली आहे सुहास ठाकूरने आपल्या बॅटिंगची. यावेळेस परत एकदा इनआउटचा फटका सोड एक डीप स्वीपर कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून चेंडूला पाठवून दिलं सीमारेच्या पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार 4. पाहिलं तर 20 धावा धाफका लगावले गेले. एक गडी बाद झाला. शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. दुसरा षटक मार्गस्थ आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस परत आपल्याला खेळला गेला धावण्याचा प्रयत्न करतात. थोडंसं नक्की थांबले होते दोन्ही बॅटर परंतु शेवटच्या क्षणामध्ये यसचा कॉल दिला गेला. धावसंख्या 1 पुढे सरसावली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचेल. 2 षटकांचा खेळ संपला गेला. 10.50च्या सरासरीने एक गडीच्या मोबदल्यामध्ये 21 धावा धाफका लगावल्या गेल्या. अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी असेल. एका बाजूला आपण संघ पाहतो किल्ले क्रोज वाडा तर एका बाजूला संघ पाहू शकता आपण शृंग शौर्य 11 उमरोळी. तर की 2 षटकांचा खेळ संपला गेला. 21 धावा धाफकावर पाहू शकता आपण एक गडीच्या मोबदल्यामध्ये. बघा परत एकदा संतोष मडवी याने इंट्रोड्यूस केले गेले. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतील. पहिल्या षटकामध्ये मात्र 5 धावा खर्च केल्या. आगरी वाघ आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये चांदीपला बिलॉंग करणारे. यावेळेस इनिंगचा फटका डीप स्वीपर कव्हरला खेळाडू आहे. बॅकवर्ड पॉइंटला चेंडू निघून जातो. सहज सीमारेच्या पार आलाय. खणखणीत दर्जेदार मास्टर कप पीडीटीपी आला 40 चौकार 4.
लगेच पाहिलं तर 3 षटकांचा खेळ संपला गेला. धावांची गोष्ट की धावा आहेत त्या 31-31 10.33च्या सरासरी धावा जमा केल्या गेल्या. एक 2 गडी बाद नक्कीच झाले, परंतु राजकुमार तामोरी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला पाहू शकतो राजेश घरत आहेत, असे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये. तर 3 षटकांचा खेळ संपला गेले. 5व्या षटकामध्ये टॉस साठी यायचं दोन्ही संघांना मी विनंती करेल. एका बाजूला अचिवर स्पोर्ट्स तर एका बाजूला मैत्री 11 पालघर. दोन्ही संघाच्या संघाकडे 5व्या षटकामध्ये आमच्या टॉस बॉक्सकडे टॉस साठी यायचं ही दक्षता घ्या. तर बोले मैदानाच्या आतमध्ये संदीप राऊत आपण पाहतो स्कोल एक पंच, तर एका बाजूला मुख्य पंच असतील अभय पाटोळे सर, असे 2 पंच सज्ज आहेत. तर आपण पाहू शकता आपण सुदीप अंबावणे आपण पाहू शकता जोडले गेलेत प्लॅटफॉर्म कल्याण या स्पर्धेला. नक्की जेपी पॅनल म्हणलं गेलं तर मागील वर्षामध्ये 500 जास्त स्पर्धा करण्याचा मान या जेपी पॅनल अंपायरिंगला भेटला होता. महाराष्ट्राच्या बाहेर राजस्थान या भागामध्ये नक्कीच मागील वर्षामध्ये अप्रतिम त्यांचे पंच पाहायला भेटले. तसंच भोपाळला सुद्धा पाहिला पण टुर्नामेंटला जय पवार सरांची नोंदणी लगावली गेली. तर पाहिलं गेलं तर जेपी पॅनलचे पंच पूर्ण स्पर्धा करतात, पूर्ण भारत भ्रमण त्याच्या माध्यमातून केला जात आहे. तर आपण गोलंदाज पाहू शकता राकेश पाटील R2 एन कडून 4थ्या षटकामध्ये इंट्रोड्यूस केले गेलेत. यावेळेस स्लोवन खेळायचा प्रयत्न होता, उसने नक्कीच थोडीशी अपील करण्याचा प्रयत्न केला होता की वेगळा जल्लोष नक्कीच पाहायला भेटला आपल्याला. जशा प्रकारे पाहतो आपण भांगडा डान्स करतायत ना पंजाबी, तशा प्रकारे थोडासा एन्जॉय करण्याचा प्रयत्न केला होता राकेश पाटील सरांनी, परंतु हा डॉट बॉल आलाय. तर 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राजकुमार तामोरे एका बाजूला पाहू शकता 7 चेंडू 12 वर आहेत, 3 चेंडू 2 वर आहेत. फलंदाज मिस्टर राजेश घरत. परत एकदा सुरेख चेंडू अप्रतिम गोलंदाजी नक्कीच पाहिला तर यष्टीच्या मागे श्रीराम मस्कर मॅनफॉर्म विक्रमगड अप्रतिम चेंडू गॅदर करत असताना दोन्ही चेंडू निधाव टाकले गेले. पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं तर 89 धावा चेस केल्या होत्या. या सामन्यामध्ये नक्कीच फर्स्ट बॅटिंग करत असतात 3 षटक 2 चेंडूचा खेळ संपला गेला, मात्र 31 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. अजूनही या इनिंग्स मध्ये पाहिलं तर तब्बल येणारे चेंडू असतील 16. यावेळेस काय फटका सजवलाय, टायमिंग प्रॉपर चेंडू केला, हवाई सफर 6 धावा. फलंदाज मिस्टर राजेशच्या बॅट मधून मास्टर कप षटकार. परत एकदा डाऊन द ग्राउंड फटका सुरेख आहे, बॅक टू बॅक येईल का, परंतु खेळाडू होते सुरेख क्षेत्र केलं गेलं आणि 3च्या माध्यमातून. आणि यावेळेस फेकी सुरेख केली गेली, तेवढ्याच वेगाने धावलेत राजकुमार तामोरे. पाहिलं तर वाडिश लॉंगॉनला खेळ होती, सहळून झेलटी पाहिजे होता, परंतु चेंडू खूप खाली होता, जसकर थोडस अयशस्वी ठरले आणि 2 धावा परिपूर्ण केले गेले. आज नितीन थोडस निराश करतोय कॅच घेण्यामध्ये. पाहिलं तर 2 झेल पण सोडले गेले. राजकुमार सरांना एक नक्कीच जीवन दिले गेलं, त्याच प्रकारे पाहिलं तर राजेशला एक जीवनदान दिले गेलं. धावसंख्या धरून पोहोचल 39-39. प्रेशर नक्कीच असतो, 40+ वय आहे, कुठे ना कुठे बॉडीमध्ये थोडासा त्रास असतो, कारण की प्रत्येक चेंडूत मध्ये धावा लागते आणि फिजिकल फिट असणं खूप गरजेचं असतं 40+ नंतर सुद्धा. पाहिलं तर कुठे ना कुठे 40+ 35 झाल्यानंतर क्रिकेटचा खेळ बंद होत आहे. कुठे ना कुठे मैदानाच्या बाहेरून सामन्याचा आस्वाद घेतात, परंतु 40+ क्रिकेट जेव्हा सुरू झालाय प्रत्येकाने परत मैदानामध्ये येऊन स्पोर्ट्स शूज ट्रॅक टी शर्ट आणि स्वतःला फिट ठेवण्याचं काम करतायत. किरण राऊत भाऊ सुद्धा अप्रतिम खेळाडू आहेत आणि नक्कीच पाहिलं तर हाईट कम फाईट ज्यादा पासला बिलॉंग करणारे खूप अप्रतिम यष्टीरक्षक. आणि यावेळेस पंच व्हाईट बॉल घोषित करतात, धावफलकाच्या खूपच बाहेर. व्हाईटने धावफलक पुढे सरसावेल, धावसंख्या पोहोचेल 40-40. 40+ आपण क्रिकेट पाहतो, धावसंख्या आहे 40. 2 गडीच्या मोबदल्यामध्ये 4था षटक मार्ग असतं, शेवटचा अंतिम चेंडू खेळ येणं बाकी असेल. यावेळेस इनआउटचा फटका खेळायचा प्रयत्न होता, खेळाडू आहे चेंडूकडे येत आहे, चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न केला जाईल, दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न करताय राजकुमार तामोरेचा कॉल. ज्यावर फेकी केली गेली, 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. पाहता पाहता 4 षटकांचा खेळ संपला गेला. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 10.50च्या सरासरी धावा जमा केल्या गेल्या. 42 येणारे 12 चेंडूचा खेळ बाकी असेल. चला मी कॉल करतोय मैत्री 11 पालघर संघाचे संघनायक आणि अचिवर स्पोर्ट्स संघाचे संघनायक. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करायचं, 5व्या षटकामध्ये आपण सज्ज राहायचं आमच्या टॉस बॉक्स कडे.
4 षटकांचा खेळ संपला गेला. 42 धावा धावफलक लगावले गेल्या. यानंतर येणारे अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी असलेल्या मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच पाहिलं तर पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग 40+ आपण पाहतोय. येणारे 28 फेब्रुवारी ते 3 मार्च वंदे मातरम प्रणाली या संघामध्ये आपण पालघर तालुका प्रीमियर लीग सुद्धा पाहणार. 16 संघांना प्रवेश दिला जाईल. मी विनंती करेल पालघर तालुक्यामध्ये जेवढे खेळाडू आहेत त्यांनी आपला फॉर्म फिलअप करून द्यायचा आहे. एंट्री करायची. त्या सुद्धा टुर्नामेंट आपण ऑप्शनच्या माध्यमातून पाहणार आहोत. सीझन 2 असणार आहे. पालघर तालुका प्रीमियर लीग सीझन 1 आपण पाहिलं बेटेगावच्या मैदानामध्ये झालं होतं. अद्विक 11 मनोर हा संघ चॅम्पियन ठरला होता आणि रनअप ठरला होता तो म्हणजे टेंबोडे संघ. तर बघा आपण वंदेश महाडे मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मॅन फ्रॉम वाडा चे सफाळे माफ करा मात्र सफाळेचे खेळाडू आहेत. वंदेशी नक्की चांगली फलंदाजी केली होती परंतु इकडून येणारे 12 चेंडू अजूनही पाहिलं तर 12 चेंडूमध्ये 20-22 धावा जरी याला 65-70च्या घरामध्ये धावसंख्या गेल्या तर नक्कीच राजकुमार तांबडे विश्वास दाखवले. गोलंदाजी अटॅक सुरेख आहे. त्यांच्या माध्यमात डिफेंड केला जाईल का. पुढे सरसावले होते. खोदून काढा ब्लॉक मध्ये चेंडू होता. डीप लॉंगॉनला खेळाडू परंतु पाहिलं तर शॉर्ट लॉंग ऑफचे खेळाडू शॉर्ट लॉंगॉन आले. चेंडूला फील्ड केला. एक धाव नक्कीच परिपूर्ण दिवसाचा प्रयत्न केला जाईल का. कुठे ना कुठे चेंडू जेव्हा फेकी केली चेंडू डायव्हर्ट झाला. गोलंदाज चेंडूला फील्ड करू शकला नाही आणि 2 धावा बघता परिपूर्ण केल्या गेल्या. ही चिकी सिंगल आहे आणि राजकुमार तांबडे यांची गोष्ट तर याचा स्पोर्ट्स टीचर आहेत आणि खूप वेगाने धाव घेत आहेत. आपण पहिल्या सीझन मध्ये पाहिलं की अशा प्रकारे त्यांनी फिल्डिंग केली होती ना. आसिफ मुछालीचे जे 3 ते 4 षटकार त्यांनी थांबवले होते सरपाड्याच्या मैदानामध्ये. असे खेळाडू आहेत. राजकुमार तांबडे खूप वेगाने धावतात तो खेळपट्टीवर. फुलटॉस बॉल ऑफ साइडला खेळला गेला. डीप मध्ये खेळाडू आहे. चेंडूला फील्ड करतील. दीपक पाटील चेंडूला फील्ड केलं गेलं. राजकुमार तांबडे धावतायत चुकी गेली का आणि यावेळेस राकेश पाटील चुकी करतात. राजकुमार तांबडे थोडेसे निराश झाले असतील कारण की राजेशला थांबवलं होतं. शेवटच्या क्षणामध्ये राजेश पुढे सरसावले. राकेश पाटीलच्या हातामध्ये चेंडू जर आला असता राजकुमार तांबोरे यांना डगआउट मध्ये जावं लागलं असतं परंतु जी 2 धावा आल्यात ना मागील 2 चेंडूवर कुठे ना कुठे चुकी केली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 46 धावा धाव फलकावर. पहिल्या 2 चेंडूमध्ये 4 धावा आलेत. आज आपण पाहतोय मॅन फ्रॉम सातपाडी कुणाल पागदरे आमच्यामध्ये जोडले गेलेत. एक अप्रतिम मॅन ऑफ स्कोरर ज्यांनी बाहेरचा दौरा सुद्धा केलाय. त्यावेळेस ऑफ साइडला खेळला गेला. खेळाडू आहे. चेंडूला फील्ड करतात. कुठली धाव नाही. हा चेंडू सुरेख होता. नक्कीच वंदेश आपण पाहतो चांगली गोलंदाजी करतात परंतु खेळाडूचा साथ असणं गरजेचं आहे. आपण सांगतो केव्हा खराब चेंडू सुद्धा पडतो गोलंदाजाकडे परंतु जेव्हा चांगले चित्रण होतंय तेव्हा गोलंदाज एक चांगला होप्स भेटतंय गोलंदाजी करण्यासाठी. यावेळेस पाहिलं तर फटका तर सुरेख खेळला. डीप मध्ये खेळाडू चेंडूला फील्ड करतील. फेकी केली दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न आणि यावेळेस काय घडलं गेलंय. नॉस्ट्राइक इनला जर चेंडू लगावला असताना कुठे ना कुठे घात झाला असता कारण खूप वेगाने धावत होते. या षटकांवर जर पाणी घेऊन यायचं लगेच मैदानाच्या आतमध्ये एक्स्ट्रा खेळाडूंनी दक्षता घ्या कारण 40+ खेळाडू खेळतात. पाणी नियमित वेळेवर पिया तुम्ही दक्षता घ्या. तर चेंडूचा खेळ संपला गेले. 4 अजून 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. सर 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. निनॉल चला बॅट मागवली गेली राजकुमार सरांकडून. पाहिलं तर संधी निर्माण केली गेली आहे. 2दा-3दा त्यांचा विकेट घेण्यासाठी एक संधी होती परंतु या षटकामध्ये 2दा संधी भेटली गेली आणि पाहायला गेलं तर 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. आपण छोटा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर येऊया मैदानाच्या आतमध्ये. आज के बाद एक खरोच भी आई दुनिया जला दूंगा पापा. तर बघा आपण 48 धावा धावफलकावर 4.4 चेंडूचा खेळ संपला गेला. अजूनही पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. 5वा षटक मार्गस्थ आहे. यावेळेस पाहिलं तर पंच नक्कीच दर्शवतील इट इज अ व्हाईट बॉल. ऑफिसच्या बाहेर चेंडू टाकलं गेलं. व्हाईट बॉल धावफलक पुढे सरसावलं गेलं. धावसंख्या धरून पोहोचेल 49.
5वा षटक मार्गस्थ. यावेळेस पुढे सॉले फॉलो दोन चेंडू फील्ड करण्याचा प्रयत्न होता पण कुठली धाव घेतली नाहीये. डॉट बॉल आला. या षटकामध्ये पाहिलं तर 3 दुहेरी धाव, 2 डॉट बॉल, 1 वाईट, अशा प्रकारे तब्बल 7 धावा आल्या. धावसंख्या धन पोहोचेल 49 धावा धावफलकावर. शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल मैदानाच्या आतमध्ये. 5वा षटक मार्गस्थ. चला विनंतीशील दोन्ही संघाचे संघनायक आमच्या टॉस बॉक्स कडे आहेत. इलाजी पठाण, प्रणयजी घरत. ऑप्शनच्या बाहेर होता, नक्कीच खेळला गेला परंतु एक धाव परिपूर्ण केलं. एके धावाने नक्कीच समाधान मानावं लागलं. 50 धावा पूर्ण होत आहेत 5 षटकांच्या समाप्तीनंतर. आपण पाहू शकता पहिले इनिंग चा खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. 50 पूर्ण होत आहेत ते म्हणजे शृंग शौर्य 11 उमरळी या संघाचे. नक्कीच पाहू शकता आपण 5 षटकांचा खेळ संपला गेला. 25 मिनिटं पूर्ण झाले आहेत. 25 मिनिटांमध्ये 5 षटक परिपूर्ण केले गेलेत. तर बघा आपण राकेश पाटील यांनी पहिला षटक टाकला होता. धावा खर्च केला तब्बल 11. एक वाईट बॉल टाकणं नक्कीच त्यांच्या षटकामध्ये पाहायला भेटलं आपल्याला. तेच गोलंदाज पाहू शकता गोलंदाज सज्ज होतात. एक षटकार त्यांच्या विरुद्धमध्ये ठोकलं गेलं होतं फलंदाज राजेशच्या माध्यमातून. तर राजकुमार तामोरे पाहू शकता 13 चेंडू 19 वर खेळतायत. 8 बॉल 12 वर खेळतायत नॉनस्टॉप फलंदाज. एकूण 6 चेंडू मध्ये 10 ते 15 धावा तर बनावं लागतील कारण की 65-70 पर्यंत पोहोचायचा प्रयत्न असेल बॅटिंग करणाऱ्या संघासाठी. यावेळेस उडवलाय सुरेख फटका. नक्कीच चेंडू जेव्हा बॅटला ब्रश झाला का सुरेख साऊंड प्रोव्हाइड केले गेले आणि 6 धावा त्या चेंडूवर नक्कीच मोहर लगावली गेली. षटकाने दर्शक पुढे सरसावते 56 धावा. तो 56 धावा धावफलक पहिल्या चेंडूवर षटकाने स्वागत केलं गेलं. यावेळेस ऑफचे खूपच बाहेर अपील करता श्रीराम मस्कर. अपील केली गेली परंतु पाहिलं तर खूपच सफल झाले होते फलंदाज आणि पंचाने डॉट बॉल घोषित केला. बॅटिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलाय. जलीश शेख सर केवळ दादा या व्हाईट बॉल साठी बॅटिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलाय. धन्यवाद. तर नक्कीच फेअर डिलिव्हरी पंचाने दर्शवतायत. जो रिव्ह्यू होता बॅटिंग करण्याचा संघा तो गमावलाय. नक्कीच पाहिलं तर खूप सारे नियम बनवले गेले क्रिकेटच्या या खेळामध्ये. आपण पाहतोय इंटरनॅशनल रूल चे नियमांच्या अनुषंगाने आपण क्रिकेट स्पर्धा पाहतो. 2 चेंडू 56 धावा धावफलकावर अजून 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. राजकुमार तामोरे ऑन स्ट्राईक. गोलंदाज पाहतो आपण राकेश पाटील. तिसरा चेंडू घेऊन आरटीओ एंड कडून शॉर्ट बॉल पुल पॉवरफुल होतोय सक्सेसफुल. हा येतोय मास्टर का पीडीपीएल षटकार राजकुमार तामोरे याच्या बॅट मधून 6. तर बघा आपण 3 चेंडू मध्ये 12 धावा जमा केल्या गेल्या. शेवटचा अंतिम षटक मार्ग असते. 62 धावा 62 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. अजूनही पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. पहिला इनिंग्स पाहतोय आपण. तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये कुठला संघ क्वालिफाय होईल नक्कीच हा सामना डिसाइड करेल. यावेळेस परत एकदा फटकाचा सुरेख खेळ. डिपका कोणाला खेळाडू गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय परंतु चेंडू निघून जातो सहज सीमारेषा लगत. चौकार 4 धावा.
66 धावा धावफलकाला लगावल्या गेल्या. आतापर्यंत पाहिलं तर 17 चेंडू 35 वर फलंदाजी करतात. 2 चौकार 2 षटकाराच्या मदतीने फलंदाज राजकुमार तामोरे. नक्कीच एक मॅरेथॉन इनिंग संगणक पाहू शकता आपण. पहिल्या सामन्यामध्ये 50 धावा, या सामन्यामध्ये आतापर्यंत 35 लगावले. या स्पर्धेमध्ये 85 धावा त्यांच्या नावावर, मात्र चेंडू असतील 32 चेंडूमध्ये 85 धावा आतापर्यंत लगावले गेले. चांगले इनिंग खेळतात राजकुमार तामोरे RJ मैदानाच्या आतमध्ये. त्यावेळेस परत एकदा ऑन साइडला डीप मध्ये खेळाडू आहे, परंतु चेंडू निघून चल सीमारेच्या पार आला. खणखणीत दर्जेदार चौकार. या षटकामध्ये 2 षटकार 2 चौकार नक्कीच ठोकले गेले. चिराग पाहिले गेले जेव्हा टॉस केला गेला होता. राजकुमार तामोरे सर सांगितलं की 70 प्लस करण्याचा नक्कीच आमचा प्रयत्न. 70 धावा धावफलकाला लगावल्या गेल्या. जे त्यांनी कमिटमेंट केलं होतं ते कमिटमेंट नक्कीच पूर्ण केलं त्याच्या बॅट मधून. आतापर्यंत 18 चेंडू आणि 39 धावा खेळतायत. अजूनही पाहिलं तर या स्पर्धेमध्ये 3 इनिंग्स मध्ये 3 सामन्यामध्ये 100 धावा लागून अमित पस्टे टॉपवर आहे. पहिल्या दिवशी पाहिलं आपण अमित पस्टेने अप्रतिम फलंदाजी केली होती, तो राजकुमार तामोरे सुद्धा अप्रतिम फलंदाजी करतात. आतापर्यंत पाहिलं तर 89 धावा या स्पर्धेमध्ये त्यांच्या नावावर आहेत. शेवटचा अंतिम चेंडू या षटकामधला राजकुमार तामोरे एक सुरेख इनिंग खेळत असताना. यावेळेस ऑन साइडला काय फटका सजवलाय. अप्रतिम लॉंगेस्ट 6 ऑफ द आफ्टरनून फलंदाज राजकुमार तामोरेच्या बॅट मधून रोहित पाटीलचं आगमन झालं. त्या षटकाराने स्वागत केलं गेलं. उर्विडीचे मालक रोहित पाटील यांचा 6 धावांसाठी. यावेळी 76 धावा धावफलक या षटकामध्ये तब्बल धावा जमा केल्या गेल्या. पाहिलं गेलं 26 धावा 3 षटकार 2 चौकाराच्या मदतीने. येणारे नेक्स्ट इनिंग मध्ये बनवायचे 77 हा सामना जिंकण्यासाठी. चला विनंती करेल अचिवर स्पोर्ट्स आणि मैत्री 11 पालघर. चला टॉस साठी या मैत्री 11 पालघर आणि अचिवर स्पोर्ट्स. चला टॉस साठी या. विनंती करेल यतीनजी मोरे साहेब या आपल्या शुभ हस्ते टॉस करणार. यतीन दादा या प्लीज. चला विनंती करेल मैत्री कॅप्टन आणि अचिवर स्पोर्ट्स कैप्टन. चला प्रणय दादा इलाजी पठान चलिए टॉस के लिए आइए. चला चला प्लीज या कैप्टन्स. केवल दादा चला टॉस साठी पाठवा. इलेश भाई चलिए टॉस के लिए आइए. अचिवर स्पोर्ट्स यतीन सर मास्टर कप एका बाजूला तर एका बाजूला PDTPL 40+. जलीश शेख आपण पाहतोय ॲज अ कॅप्टन, तर एका बाजूला इलियासजी पठाण कॅप्टन. दोन्ही लेजंड खेळाडू आहेत. लेदर क्रिकेट टेनिस क्रिकेट अशी दोन संघनायक. एका बाजूला PDTPL 40+, तर एका बाजूला मास्टर कप असा कॉल असणार आहे. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. दोन्ही संघनायकाला मैत्री संघाचा कॉल. PDTPL 40+ हा कॉल असेल. बघूया. आणि यावेळेस पाहिलं तर मास्टर कप आलेला आहे. खूप खूप दादा आपण याच एक मिनिट इकडे आपण याचं आपण 2 शब्द नक्की सांगायचं. या स्पर्धेमध्ये काय कसं वाटलं. 40+ ची स्पर्धा आहे. PDTPL 40+ सीझन 2 नक्कीच थोडंसं नक्कीच पाहिलं तर आयोजन आहे. तर इलियास भाई आपने टॉस जीता, पहला मैच जरूर गवाया था. 74 आप डिफेंड नहीं कर पाए थे. इस मैच में क्या लेना चाहेंगे. हम लोग तो पहले फील्डिंग लेंगे. पहले आपने बल्लेबाजी की थी, इस वक्त कुछ माइंड चेंज किया गया. जिस तरह से रन बन रहे इसके तहत आपने फील्डिंग ली है. बल्लेबाजी लेने का भी कारण ये था कि हमारे 4 प्लेयर एज कैप्टन चॉइस प्लेयर चारों प्लेयर आए नहीं, तो बाकी की मेरे पास 11 ही प्लेयर है. वो भी
उनका गेम बराबर मुझे मालूम नहीं था, तो मतलब बैटिंग करके देखे कि जो होगा वो कर लेंगे, लेकिन जो फॉर्म भर के भी 4 कैप्टन और चॉइस प्लेयर आते नहीं, तो उसके लिए कमेटी को सोचना पड़ेगा। सर हमारे कमेटी मेंबर्स जो डिसाइड करेंगे। बेस्ट ऑफ लक इलियास भाई आपको। और जली सर आपने टॉस इस वक्त दबाया, फिर से एक बार आपको बल्लेबाजी करनी है। पिछले मैच आपने बल्लेबाजी की थी, 88 लगाए थे और उस मैच को डिफेंड नहीं कर पाई। इस मैच में कितने रन लगाना चाहेंगे आप? नहीं, फिर से हमारा 80+ करने का ये रहेगा कि हम लोग जिस हिसाब से विकेट खेल रही है और ग्राउंड पे बॉल ट्रैवल हो रहा है, तो आपने देखा कि 88 रन भी कम पड़े। तो जितने रन बनाएंगे उतने कम पड़ेंगे, तो जितने ज़्यादा रन हम बनाने की कोशिश करेंगे उतना हमारे लिए डिफेंड करने के लिए अच्छा रहेगा। जरूर एक पर्सनल सवाल रहेगा यार जलीस भाई, थोड़े दिनों से हम देख रहे हैं आपका बल्ला बेहतरीन नहीं चला था, मगर माशाल्लाह आज आपने बहुत अच्छी बल्लेबाजी की है। हम इंशाल्लाह यही चाहेंगे अगली बार ऐसी आप बल्लेबाजी करें। क्या चाहेंगे आज आज क्या कहना चाहेंगे प्रणय दादा और आपकी इनिंग्स और राजकुमार तांबरे की इनिंग्स के बारे में क्या कहना चाहेंगे आप? नहीं, राजकुमार, प्रणय, ये सारे लीजेंड्स क्रिकेटर है और बहुत जगह पे उन्होंने इस तरह की बल्लेबाजी, कुछ ये नया नहीं है उनके लिए कि उन्होंने आज कोई करामत की है, क्योंकि ये करामतें हमेशा होती है। जो एक बार करता है उसको करामत कह सकते हैं, पर जो बार बार करता है उसको करामत नहीं बोल सकते। तो ये उनका क्लास है। फॉर्म इज टेम्पररी एंड क्लास इज परमानेंट। बहुत बहुत शुक्रिया जलीस सर हमारे साथ जुड़े हुए थे। तो टॉस यहाँ पे जीता है अच्छी उसके कप्तान ने, और देखा जाए पहले गेंदबाजी का फैसला किया। मैं भी गुजारिश करूंगा इसके बाद जो मैच होगा इस इनिंग के लिए हम संदीप राउत को बोलेंगे। इस वक्त माइक्रोफोन पर आइए संदीप राउत, इनकी आवाज आप सुनेंगे इस 6 ओवर के लिए। संदीप राउत, चले मैच शुरू करें। बैटर तुरंत आइए किल्ले कोसवाडा आणि विकेटच्या बाजूला प्रॅक्टिस करा। सर सर राजकुमार सर, तुम्हाला सिमेंट विकेट बाजूला दिली गेली आहे। नियाज भाई, बाजू में सिमेंट का विकेट आपके पास है, वहां पर आप प्रॅक्टिस करनी है। चला किल्ले कोसवाडा संघ 2 बॅटर पाठवा लगेच मैदानाच्या आतमध्ये या। संदीप राउत सर, Check this out. किल्ले कोजवाडा आपले फलंदाज पाठवावे। अजून आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत। आता अंपायरिंग साठी आमचे युसुफ सय्यद, प्रोफेशनल कॉमेंटेटर प्लस अंपायर। $76 रन्स केलेत शृंगलेवन उमरोलीने आणि किल्ले खोजवाडा यांना जिंकण्यासाठी 6 षटकामध्ये 77 धावा करायच्या आहेत। तर बघूया राकेश आणि वंदेश पंचवीस मिनिटांमध्ये तुम्हाला मिनिमम 5 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत। 25 मिनिटाचा अवधी दिला जातो। PDTPL सीझन 2 आज लीग पद्धतीचा शेवटचा दिवस। उद्यापासून क्वार्टर फायनल, सेमीफायनल आणि फायनलचे सामने खेळवले जाणार आहेत। तर आता आपल्याला 7वा संघ या सामन्यामधून भेटेल क्वार्टर फायनलसाठी क्वालिफाय होण्यासाठी। 6 संघ हे क्वालिफाय झालेले आहेत। तर स्ट्राइक वर आहेत राकेश, नॉन स्ट्राइक एंडला आहेत वंदेश।
आम्ही कर्णधार राजकुमार यांना विनंती करतो का थोडा लवकरात लवकर सामना सुरू करावा. अजून आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत आणि तुम्हाला 25 मिनिटाचा अवधी दिलेला आहे. जेवढे षटक तुम्ही कमी टाकतील तेवढ्या षटकामध्ये तुम्हाला एक प्लेयर आतमध्ये घ्यायची पेनल्टी लागणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि याच्यानंतर होणारा सामना मैत्री 11 वर्सेस एचयूआर स्पोर्ट्स यांच्यामध्ये होणार. एचयूआर स्पोर्ट्स याने टॉस जिंकून पहिले क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. येस, ओके. अंपायरचा कॉल झालेला आहे. मॅच स्टार्ट होत आहे. टायमर सेट केलेला आहे. 3, 2, 1. पहिला चेंडू कव्हर मिड ऑफच्या वरून 4 धावा. खूप सुंदर असा स्ट्रोक, नजाकत होती स्ट्रोक मध्ये राकेशच्या. राकेश एक सर्कल मध्ये फलंदाजी करण्यासाठी माहीर बल्लेबाज आहेत. खूप वर्षाचा एक्सपिरियन्स. तसंच विश्वनाथ यांचाही एक्सपिरियन्स खूप वर्षाचा आहे. बघूया आता विश्वनाथ कॉमेंट्री एंडने राकेशसाठी कमबॅक करतील का. राकेश तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. 4-5 पावलांचा रनअप. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न केला. चांगला चेंडू डॉट झालेला आहे. कुठली धाव न घेता राकेश स्ट्राईकवर. आता तिसरा चेंडू. खूप छान लॉंगांच्या वरून मिडॉनच्या वरून खेळा. 4 धावा. 3 चेंडूमध्ये 8 धावा अजून वसूल केलेले आहेत, बनवलेले आहेत राकेश याने. जर राकेश हे विकेटवर राहिले तर हा टार्गेट पण काय डिफिकल्ट होणार नाही. नियाज काय गुरुमंत्र देताना विश्वनाथ यांना फिल्डिंग मध्ये परत चेंजेस करण्यात आलेले आहेत. मिड ऑफला आतमध्ये घेतलेला, लॉंग ऑफला आतमध्ये घेतलेला आहे. चौथी गेंद लेकर विश्वनाथ राकेश के लिए. फिर से ऑफ स्टंप के बाहर गेंद. राकेश कवर की ओर खेलना चाहते थे, नाकाम रहे. आगे का काम विकेट कीपर सुहास ने पूरा किया. अच्छी विकेट कीपिंग वहां पर. स्कोर रुका हुआ 8 रनों पर बिना किसी विकेट के नुकसान के. और ये एक अच्छी गेंद थी, गेंद हवा में थी. सेफ शॉट कहा जा सकता है इसे. एक ही रन मिला राकेश को. इस 1 रन से स्कोर पहुंचा 9 रनों पर. पांचवी गेंद लेकर लास्ट गेंद. और ये स्ट्रेट डाउन खेला है 4 रनों के लिए. स्कोर पहुंचा 13 रनों पर. अच्छा स्ट्रोक वहां पर वंदश का, अपना खाता खोला उन्होंने चौके के साथ. पहली ओवर में 13 रन हासिल किए राकेश और वंदेश ने. VYK. तीस गेंदों में 64 रनों की जरूरत. 30 बॉल्स 64 रन्स टू विन. अब नए गेंदबाज नियाज मजगावकर. काफी बड़ा एक्सपीरियंस गेंदबाजी का, एक बहुत अच्छे और जाने माने गेंदबाज.
और गेंद हवा में वहां पर लेग स्पिन की थी और वहां पे कैच ड्रॉप हो गया है राजकुमार के हाथों से और ये बाउंड्री चली गई 4 रनों के लिए। और ये कैच काफी महंगा हो सकता है श्रृंगला उमरोली के लिए। राजकुमार एक अच्छे फील्डर है और जिनके हाथों से ये गलती हुई है और गलतियों का खामियाजा आपको भुगतना भी पड़ सकता है। पर देखिए किस तरह से नियाज गेंदबाजी करते, काफी अच्छी गेंद थी, उन्होंने ललचाया था, फ्लाइटेड गेंद लेग ब्रेक करी थी राकेश के लिए। अगली गेंद नियाज की राकेश के लिए, लेग ब्रेक गेंद, काफी अच्छी गेंद, उन्होंने भाप लिया है राकेश को। ये विकेट काफी अच्छी टर्न करती है, स्पिन गेंदबाजी के लिए काफी सपोर्ट करती है। और ये शॉर्ट गेंद थी और वहां पे शायद कैच हो सकता था, पर काफी अच्छा स्ट्रोक और 6 रनों के लिए। अच्छी गेंदबाजी कर रहे थे, स्ट्रेट वन गेंदबाजी की जिसको राकेश ने अच्छे से पिक किया। 6 रनों के लिए स्कोर पहुंचा 23 पर। 3 गेंदों में अब तक 10 रन हासिल किए। 27 गेंदों पर 54 रन चाहिए अभी तक की जरूरत। काफी अच्छी बल्लेबाजी भी कही जा सकती है और गेंदबाजी भी कही जा सकती है। और फुल टॉस गेंद पिक किया इसे मिड विकेट की और खिलाड़ी मौजूद है वहां पे, मिसफील्ड हुआ, 1 रन लिया और 1 रन से संतुष्ट दोनों बल्लेबाज। स्कोर पहुंचा 24 रनों पर। अच्छा कमबैक किया वहां पर नियाज ने। नियाज अपनी अगली गेंद लेकर वंदेश के लिए, वंदेश अपनी दूसरी गेंद खेलेंगे और रिवर्स खेलना चाहते थे, स्विच इट करना चाहते थे, नाकाम रहे। अच्छी गेंदबाजी कर रहे हैं वहां पे नियाज। आखिरी गेंद, स्कोर का 24 रनों पर। बहुत अच्छा शॉट, वहां पर कैच हो सकता है और बहुत अच्छी ट्राई की वहां पर, एक अच्छा प्रयास कहा जा सकता है पर नाकाम रहे। आशीष काफी अच्छा प्रयास किया था वहां पर, उनके हाथों में शायद चोट आई है। स्प्रे स्प्रे है ना, स्प्रे 12th मैन घे स्प्रे घेऊन जा। डेटॉल साबण आहे हे, स्प्रे जखम झाली आहे, थांब राहू दे। पाणी घेऊन जायचंय। 2 षटकं संपलेली आहेत। 25 धावा किल्ले खोजवाडा। चौबीस गेंदों में 52 रनों की जरूरत है अभी तक किल्ले खोजवाड़ा को। मैच बराबरी का है, दोनों तरफ बैलेंस है। देखना है बल्लेबाज, अभी तक कोई विकेट नहीं गई है, विकेट सारे अभी तक मौजूद है उनके पास, उनके खेमे में। देखना है कितना फायदा उठा पाते हैं। अब फिर से नए गेंदबाज, देखना है किसे इंट्रोड्यूस करते हैं यहाँ पर। और विश्वनाथ दवने खुद गेंदबाजी करेंगे अभी। वंदेश और राकेश, वंदेश खेल रहे 3 गेंदों में 5 रन बनाकर, जिसमें एक उन्होंने बेहतरीन चौका भी लगाया था। अगली गेंद, पहली गेंद लेके तीसरी ओवर की, विश्वनाथ दौड़े, फुल टॉस गेंद, पूरा पूरा फायदा उठाया वंदेश ने और गेंद को पहुंचा दिया सीधा 6 रनों के लिए। 6 रनों से स्कोर पहुंचा 31 रनों पर। काली जबान
पहली बॉल से स्वागत किया है विश्वनाथ का। बेहतरीन शॉट था वहां पे 6 रनों के लिए। फील्डिंग में तब्दीली, फील्डिंग मध्ये चेंजेस तिथे। दूसरी गेंद वनदेश के लिए विश्वनाथ, बहुत अच्छी गेंद, स्लो रन की थी, फ्लाइट किया, अच्छे स्पॉट पे गेंद करी, एक ही रन मिला वहां पे। वनदेश ने भी सम्मान दिया है अच्छी गेंद को और स्कोर पहुंचा 32 रनों पर। अब देखना है राकेश किस तरह से स्वागत करेंगे विश्वनाथ का। कट किया कवर में, अच्छी फील्डिंग कर रहे आशीष वहां पर, एक ही रन मिला। काफी धीमी रनिंग बिटवीन द विकेट वहां पर दोनों बल्लेबाजों के बीच। दोनों बल्लेबाज सिर्फ चौके और छक्के में डील करना जानते हैं शायद। चौथी गेंद विश्वनाथ की, फुल टॉस गेंद, फिर से 6 रनों के लिए फुल टॉस गेंद दी है और इसका पूरे फायदा उठाया वनदेश ने और स्कोर को पहुंचाया 39 रनों पर। अभी तक 2 गेंदें बाकी है विश्वनाथ की। उसने मुर्गा भी पकड़ा थी उधर हाड़ू। 39 रनों पर पहुंचा। 2 गेंदें अभी तक बाकी है। विश्वनाथ की दोनों फुल टॉस गेंदों का पूरा फायदा उठाया वनदेश ने। फिर से फुल टॉस पिक किया है और ये 6 रनों के लिए। लोअर फुल टॉस था, काफी अच्छा शॉट था। राजकुमार वहां थे, उन्होंने प्रयास किया पर नाकाम रहे और इस 6 रनों से स्कोर पहुंचा 45 रनों पर। आखिरी गेंद है तीसरी ओवर की, काफी महंगे साबित हो रहे हैं। 19 गेंदों पे 32 रनों की जरूरत। आखिरी गेंद देखना है वनदेश। काफी अच्छी गेंद वहां पर, एक ही रन लेना चाहेंगे दोनों भी बल्लेबाज। जिस तरह से मैंने कहा कि दोनों बल्लेबाज सिर्फ छक्के और चौकों में डील करना जानते हैं, पसंद करते हैं। इस 1 रन से स्कोर पहुंचा 46 रनों पर। 46 रन बिना किसी नुकसान के। नो लॉस बल्लेबाजी कर रहे हैं अभी तक। 21 रन दिए अभी तक इस ओवर में। काफी महंगे साबित हुए विश्वनाथ। 2 ओवर किए उन्होंने और 34 रन दिए। गेंदों में 31 रनों की जरूरत जीत के लिए किले खोजवाड़ा को। अब नए गेंदबाज फिर से नियाज आए, काफी अच्छी गेंदबाजी कर रहे हैं।
19-4 है ना. वंदेश तैयार, गेंदबाजी करेंगे नियाज. लेग स्टंप के बाहर गेंद, खराब गेंद, वाइड बॉल. अठारह गेंदे 30 रन. पॉइंट के ऊपर से कट कर दिया, सर्किल के ऊपर से. वहां पे पॉइंट से खिलाड़ी जय प्रकाश गेंद को चेस करते हुए नाकाम रहे. गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए. काफी अच्छा स्ट्रोक वहां पे था, मिस टाइम स्ट्रोक था, हवा में गेंद थी पर सेफ जोन में थी, जिसका पूरा पूरा फायदा हुआ. जयप्रकाश बहुत दौड़ लगा के कोशिश कर रहे थे गेंद को रोकने का, पर नाकाम रहे. नियाज की पहली गेंद पर 4 रन हासिल किए. स्ट्रेट वनडा ऊपर से मारना चाहते थे, ऑन ड्राइव गया, 1 रन मिला. एक वाइड होता ना, 2 सिंगल, 1 वाइड, 1 बाउंड्री आणि 1 सिंगल. और फ्लाइटेड गेंद थी, पिक किया वहां पर और बेहतरीन कैच. वहां पर पहला नुकसान राकेश की सूरत में. राकेश आउट हुए. अठरा चेंडू 21 धावावर बाद झालेला राकेश. 11 चेंडू 21 धावावर बाद झालाय राकेश. नवीन फलंदाज होता तो नितीन सोमन. पाहूया नॉन स्ट्राईकला आहे वंदेश, स्ट्राईकला आहे तो नितीन. तीन चेंडू अजून शिल्लक आहेत. पाहूया नितीन काय करतोय. चांगला पॉइंटच्या दिशेने चटावलेला आहे. चांगले क्षेत्ररक्षण जग्गू यांच्याकडून. धावसंख्या 1 ने वाढ. धावसंख्या होती ती 53. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. चौथी ओव्हरचे 2 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी टार्गेट ठेवलेला आहे तो 77. आणि वनडेचा एक सुंदर शॉट फाईन लेगच्या दिशेने मारलेला हा शॉट. धावसंख्या 6 ने वाढ. धावसंख्या होती ती 59. म्हणजे 59 रन झालेले आहेत. 13 चेंडू 18 धावांची गरज आता जिंकण्यासाठी किल्ले कोजवाडा या संघाला. पुन्हा चांगला शॉट मारला फाईन लीगच्या दिशेने. पाहूया तिथे क्षेत्ररक्षण आहे. चांगले क्षेत्ररक्षण. धावसंख्या 1 ने वाढ होते. धावसंख्या होती ती 60. 12 चेंडू आणि 17 धावांची गरज किल्ले कोजवाडा संघाला. पाहूया वंदेश हा स्वतः 12 चेंडू 37 वर खेळत आहे. आणि आता जी खरी कसोटी आहे पाहूया आता शेवटचे 2 षटक शिल्लक आहेत. धावसंख्या 17ची गरज आहे. 12 चेंडू 17 धावांची गरज. 12 चेंडू 6 रन सुद्धा या ग्राउंडवर झाले नाही. 12 चेंडू 50 पण झालेले आहेत. तसा हा ग्राउंड
आता यानंतर होणारा सामना मैत्री इलेव्हन पालघर वर्सेस यंग अचीवर दांडी अचीवर स्पोर्ट्स. स्ट्राईकला वंदेश, बॉलर नेम प्रितेश. पाहूया आपल्या संघासाठी काय करतो वंदेशला. ओ चांगला एक यॉर्कर चेंडू. फुलतो चेंडू. पाहूया तिथे षटकार. पंचाचा इशारा षटकार. स्वतः वंदेश 43 रन म्हणजे 43 रनावर खेळत आहे. 7 धावांची गरज आहे 50 रन 50 करण्यासाठी. आपल्या या ग्राउंडवर आतापर्यंत 5 50 झालेले आहेत. ही पाहूया 6वी 50 आज वंदेशच्या नावावर होते का, कारण की दर दिवस एक 50 होतेच. काल झालेला जुना बॉल नाही, नवीनच बॉल गेला तरी चला. बॉल कुठे गेला बॉल. चल नवीन बॉल घ्या, नवीन बॉल चालेल चालेल. चांगला चेंडू प्रितेश यांचा. 9 चेंडू 11 धावांची गरज आणि वंदेशाला स्वतःला 7 धावांची गरज आहे ती 50 बनवण्यासाठी. पाहूया 50 होते का नाही. आणि चांगला शॉट आहे तिथे. जेल होते का काय पाहूया. तिथे राजकुमार स्वतः आणि चांगली सुंदर जेल. मस्कर सर स्वतः आता उतरत आहे कर्णधार आपल्या संघासाठी. पाहूया 8 चेंडू 11 धावासाठी काय करतोय. आठ चेंडू 11 धावांची गरज. कंपल्सरी चेस आहे. आज आमच्या इथे पालघर या ग्राउंडवर आजूबाजू स्टेडियमची कामं चालू आहेत. नवीन नवीन बिल्डिंग तयार होत आहे. नवीन नवीन बिल्डिंग तयार होतात. पवेलियनची नावं पडतात. बापना पवेलियन. ए पडला जाईल भाई मित्रा. चला मॅच थांबू नका. बाहेरून जो काही बोलेल पॅनल्टी समोर जावं लागेल. कृपया याची नोंद घ्यायची आहे. बॉल टाकण्याच्या अगोदर कोणी बोलू नका. चला 8 चेंडू 11 धावांची गरज. मॅच बॉल आलेला आहे. चांगला चेंडू प्रितेश यांचा. शेवटचा चेंडू आहे. सात 11 धावसंख्या झाली ती 66. षटक संपलेला आहे. आता जी खरी कसोटी आहे 6 चेंडू 11 धावांची.
चला कॅंके गेजे 6 चेंडू 11 धावांची गरज. राजेश सफाला बरोबर ना सफाल्यातला ना आओ चला 6 चेंडू 11 धावांची गरज. पाहूया चांगला चेंडू एक स्वर. आता 5 चेंडू 11 धावांची गरज. कंपल्सरी चेस असल्यामुळे चांगला शॉट मारला फाईन लेगच्या दिशेने. पाहूया तिथे चौकार होत आहे. 4 धावांनी वाढ होते. धावसंख्या होत आहे ती 70. 4 चेंडू 7 धावांची गरज. पाहूया न्यूझीलंड आणि आफ्रिकेमध्ये ही चुरत झालेली 4 चेंडू 7 धावांची गरज असताना फाईन लेगच्या दिशेने 1973 मध्ये षटकार मारून ती मॅच जिंकवली होती. अरे देख ना अभी भी देख चेक कर. हॅलो फार मोठे मोठे विक्रम घडवलेले होते म्हणजे आउट ऑफ कंट्रीच्या सर्व खेळाडूने. आता आपल्या ग्राउंडवर पाहूया चांगला चेंडू आहे तिथे. धावसंख्या किती घेतात 1 घेतात 2 घेतात. पाहूया रनआउट होतोय का चान्स आहे का आणि तिथे रनआउटचा चान्स होता. रनआउट झालेला आहे. आता स्वतः येतोय एक नावाजलेला खेळाडू तो म्हणजे पिंट्या. त्याने बरेच मैदानं गाजवली होती. आम्ही जेव्हा जात होते सफाल्यामध्ये मॅच खेळायला साखरे इथे त्यांचं वर्चस्व होता. 93 सॉरी काय पण बोलतात ते कांगाली खेळले नाही का साऊथ आफ्रिका काय पण चला पाहूया आता 3 चेंडू. पिंटर इथे चांगला शॉट मारला. पाहूया तिथे जेल होते काय का मॅच जिंकतोय आणि तिथे जातोय षटकार आणि मॅच अशा रीतीने पिंटरने आणि चांगली इथे वंदेशाने काय दाखवलेली आहे आपल्या टीमसाठी. चला सर्वांनी हँडशेक करायचा आहे. हा किल्लेकोलवाडा हा संघ क्वालिफाय झालेला आहे आजच्या पहिल्या ज्यामध्ये. त्यांचा उद्या सामना लागणार आहे ते पहिला सामना आहे त्यांचा उद्या. किल्लेकोस संघ यांच्या कर्णधारांनी आणि जे संघ मला काही यांनी याची नोंद घ्यायची. सकाळी 9 वाजता टॉस उडवला जाईल. हस्त आंदोलन करून जायचं आहे. हॅलो शृंग 11 आणि किल्लेकोलवाडा याने आपल्या खेळाडूशी हस्त आंदोलन केल्याशिवाय जायचं नाही.